हट्ट आणि आग्रह होता, आजही आहे. पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या सगळ्या आता पुढल्या काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण येतील, त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील, असे आम्ही आपचे नेते येतील, आपसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि उद्या आपल्याशी बोलतील ते. ते प्रश्न आता विचारून काय मिळवणार आहे? उद्या सगळे प्रमुख नेते येतील आणि त्यासाठीच पत्रकार परिषद आहे. कोणताही वाद नाही. विशाल पाटील असं म्हणत आहे की ती जागा जी आहे ती आता काँग्रेसकडे मिळणार आहे, उद्याही त्या संदर्भात निर्णयाची पुढे उभारणार असं विशाल पाटील. ठीक आहे, विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं. त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे. आम्ही तिथे 2 दिवस प्रचारात होतो. राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा करतील. सर, संजय निरुपम यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केला. तुम्हाला खिचडी चोराचे किंग असं म्हटलं, म्हणू द्या. त्यांच्या म्हणण्याला काय असा अर्थ असतो का? ते बकवास लोक आहेत, सोडून द्या. सर, कल की जो प्रेस कॉन्फ्रेंस होगी, कौन से बच्चे जो मतभेद आपके सांगली या भिवंडी को लेकर, हम उम्मीद कर सकते हैं कि कुछ से दूर हो चुके होंगे? कोई मतभेद नहीं है. महाविकास आघाड़ी की कल जो पत्रकार परिषद है, प्रेस कॉन्फ्रेंस है, ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस है, वहाँ हमारे सभी प्रमुख दल रहेंगे. पवार साहब, शरद पवार जी रहेंगे, उद्धव ठाकरे जी रहेंगे, कांग्रेस के सभी वरिष्ठ नेता बालासाहेब थोरात हो, नाना पटोले जी, पृथ्वीराज चव्हाण जी, सब कल मौजूद रहेंगे. और भी हमारे जो घटक दल है, मित्र पक्ष है, वो लोग रहेंगे. और कल आप उनसे बातचीत कर सकते हैं. आपके मन में जो भी शंका है आप कर सकते हैं.